बीड विधानसभा आणि लिंबा गणेश सर्कलमध्ये आहे. जवळजवळ 50-60 गावांचा हा पट्टा आहे. लिंबा गणेशकरांच्या भावना या ठिकाणी जाणून घेणार आहे. 5-6 उमेदवार चर्चेमध्ये आहेत. तिकडं संदीप क्षीरसागर आहेत, योगेश क्षीरसागर आहेत, अनिल जगताप आहेत, ज्योती मेटे आहेत, भागवत तावरे आहेत, कुंडलिक खांडे आहेत. हे 5-6 उमेदवार जे आहेत ते रणांगणामध्ये आहेत. कोणाच्या भावना काय आहेत, कोणाच्या काय आहेत हे आम्ही ग्रामीण भागापासून तिथं जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत. माझ्यासोबत इथले काही नागरिक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहे त्यांच्या नेमक्या भावना काय आहेत. तुम्हाला काय वाटतं, लिंबा गणेश परिसर किंवा मग विधानसभा मतदारसंघ कोणाच्या बाजूने राहू शकतो? तुमच्या काय भावना आहेत? आता बघा, सध्या तर 4-5 उमेदवार रिंगणात आहेत विधानसभेसाठी. आपल्याला असा आमदार निवडायचा आहे की जेणेकरून ते भविष्य सुसंस्कृत म्हणजे शालेय असू या जनहिताचा असू, विद्यार्थ्यांसाठी असू आणि एक नेता सर्वसामान्याचा विचार करणारा असावा. तर सुशिक्षित असला पाहिजे, त्याला राजकारणही कळलं पाहिजे, समाजकारणही कळलं पाहिजे, विविध उद्योगधंदे कसे आणायचे हेही कळलं पाहिजे. असा एखादा कुठला माणूस असू शकतो का? तर असे माणूस म्हणजे डॉक्टर योगेश भैया क्षीरसागर हे आमच्यासाठी योग्य आहे. हां, मग तुम्हाला तो चेहरा चांगला वाटतो? हो, एकदम 6 चेहऱ्यांपैकी. यस. योगेश क्षीरसागर ग्रामीण भागामध्ये कसं त्यांचं नेटवर्क आहे? तुम्ही आता शहरापासून अधिक किलोमीटर लांब आहात, इथं कसं नेटवर्क आहे त्यांचं? ग्रामीण भागामध्ये काय संपर्क आहे? इथे पण त्यांचे कार्यकर्ते आहेत आणि सगळे म्हणजे संपर्क जास्ती त्यांचा ग्रामीणपासून ते शहरापर्यंत त्यांचं चांगलं नेटवर्क आहे आणि काम पण चांगलं आहे. जे गरजे सोयीसुविधा लोकांसाठी लागणारे आहेत ती वारंवार आम्ही कधी कॉन्टॅक्ट होतो आहे आमचं बी त्यांच्याशी. मी त्यांचा एक छोटासा कार्यकर्ता आहे. मी अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आणि त्या हिशाने वारंवार आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखालीच काम करतो आहे. नाही, योगेश क्षीरसागरांचं ग्रामीण भागामध्ये नेटवर्क नाही असं सांगितलं जातं, मात्र कसं जाळं आहे मागच्या काळामध्ये, ते कसे पोचू शकलेत लोकांमध्ये? नाही, माझं म्हणणं तर मी 10 वर्षापासून योगेश भैया क्षीरसागर साहेबासोबत काम करतो आहे आणि त्यांचं जसं राजकारणात आले तसं त्यांचं काम तर एकदम अनुभव कमी पण अनुभव वाढत भरपूर काम चांगलं झालं आहे. प्रत्येक तळगळापर्यंत पोहोचण्याचा त्यांनी प्रयत्न करतात, प्रत्येक उमऱ्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतात. लोकांची बारीक ते बारीक समस्या काय आहे, सर्वसामान्य कुटुंबासाठी काय लागते, आपण काय करू शकतो, ही प्रत्येक वेळेस त्यांची तळमळ असते. मागच्या काळामध्ये 5 वर्षात संदीप क्षीरसागर आमदार होते. काही काम आहे दा तुमच्या गावामध्ये? रस्त्यांची काही समस्या आहेत का? मी मध्यंतरी येत असताना फार रस्त्याची बैकट अवस्था पाहायला मिळाली. तुम्हाला काय वाटतं का, काही सांगायचं की आपण? नाही, आता काय सरासरी तर रस्त्याचे वगैरे कामं गावामधले तर होतच आलेत. ग्रामपंचायत लेवलला आम्ही कामं करतच राहतो आणि जे झाले तर भैयांकडे कुठलं पद नाही. योगेश भैयांकडे जसं अजितदादा गटात त्यांनी प्रवेश केला त्यावेळेसपासून कमीत कमी 10-11 महिने झाले आज तर भरपूर विकास कामं केलेत. आता मध्यंतरी DPTCमधून आमच्या गावात एक 22-23 लाखाचा बंधारा दिला आहे. ते बंधारात सर्व आसपासच्या परिसर 100-150 एकरला फायदा होणारच आहे आणि त्याच्यातून त्यांची स्तुती होतेच आहे. म्हणून योगेश क्षीरसागर. हो. तुम्हाला काय सांगायचं आहे का? तुम्ही सुद्धा इथं लिंबा गणेश सर्कलमध्ये आहात. कोणाला तुम्हाला निवडून द्यायचं आहे? मागचे 5 वर्ष कसे राहिलेत? नव्यानं कुठला एखादा माणूस निवडायचा आहे का त्यालाच ठेवायचं असं काय? हो सर, पाठीमागचे जे 5 वर्ष आहेत, काही काळ कोविडमध्ये गेला आणि काही काळ हा इतर अनेक समस्या होत्याच. परंतु आता बीड विधानसभा मतदारसंघाला एका नव्या आणि चांगल्या नेतृत्वाची गरज आहे. कारण जुने जे नेतृत्व होते या जुन्या नेतृत्वांचा सगळा इतिहास मतदारसंघाला माहीत आहे आणि योगेश भैया क्षीरसागर हे एक उच्च शिक्षित उमेदवार आहेत. त्याच पद्धतीने सुसंस्कृत आहेत, सुस्वभावी आहेत. तसेच तरुणांमध्ये त्यांची क्रेज जास्त आहे. मधल्या फळीतल्या वयांचे लोकसुद्धा त्यांच्याशी भरपूर प्रमाणामध्ये कनेक्ट आहेत आणि त्यांचं जे काम आहे ही कामाची धडाडी पाहता, त्यांचा उत्साह पाहता जे वयस्कर लोक आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा डॉक्टर योगेश भैया क्षीरसागर यांना मतदान करण्याची नवी उमेद जागी झालेली आहे. कोणामुळं? म्हणजे योगेश क्षीरसागरांची वैयक्तिक ओळख आहे का अजित पवार गटामध्ये म्हणून आहेत का युतीमध्ये ते आहेत? कशामुळे त्यांना मतदान करायचं? काय वेगळं सांगायचं? नाही, तसं काही नाही. आता युतीमध्ये असणे किंवा एखाद्या पक्षामध्ये असणे हा भाग वेगळा, परंतु योगेश भैयाचं काम हे स्थानिक लेवलला विकासाला धरून असतं. पक्षाशी त्या पक्षाचा किंवा युतीचा त्या ठिकाणी संबंध आहे की आपल्या मतदारसंघाचा विकास व्हावा,
त्यानंतर काही शैक्षणिक अडचणी असतील, सामाजिक अडचणी असतील, हे वैयक्तिकही सोडवतात. असे आमचे अनुभवसुद्धा आहेत. त्यानंतर जर कुठं काही प्रसंग निर्माण झाला तर ते स्वतः त्या ठिकाणी जातीने हजर राहतात. यामुळं लोकांमध्ये सध्या त्यांची पब्लिक माउथ सिटी जास्त झाली. पब्लिकमध्ये जर आता याचा जर कोणी पुरावा मागितलाच तर सरळ सरळ सोशल मीडिया जर तपासायला लावला तर आज सोशल मीडियावरती सर्वात जास्त प्रचार हा डॉक्टर योगेश भैया क्षीरसागर यांचा आहे. आणि त्याचं कारण असं आहे की ते एक सुसंस्कृत, सुयोग्य, सुशिक्षित आणि लोकांच्या गरजेला धावून पडणारे, त्याच पद्धतीने कुठल्याही जातीपातीचं राजकारण न करता सर्वांना एक सोबत घेऊन चालणारं नेतृत्व आहे. हे त्याचं मूळ कारण आहे सर. जयदत्त क्षीरसागर यांचे ते पुतणे म्हणून ओळखले जातात का त्यांच्या वडिलांचं नाव सांगितलं जातं की वैयक्तिक त्यांचं नाव, म्हणजे कोणामुळे त्यांची ओळख आहे असं काही सांगायचं तुम्हाला? हो, तसं पाहिलं तर वारशानुसार त्यांना काही नाव मिळू शकतं आणि मिळालेले आहे, ते आपल्याला नाकारता येणार नाही. परंतु डॉक्टर योगेश भैया क्षीरसागर यांना त्यांच्या चुलत्यांचं, त्यांच्या वडिलांचं जे नाव मिळालेलं आहे, त्याचबरोबर त्यांनी वैयक्तिकरित्या स्वतःचं नाव वाढवण्याचा प्रयत्न स्वतःच्या कार्यामधून जनतेला दाखवून दिलेला आहे. ही याच्यामधली जमेची बाजू आहे. म्हणून तसा त्यांना राजकीय वारसा त्यांच्यापासूनच मिळालेला आहे. परंतु योगेश भाईचं काम हे उत्कृष्ट आणि साजेस आहे. ही त्याच्यात दोन गोष्टी योगेश क्षीरसागरांना पडती बाजूच्या आहेत असं सांगितलं जातं. आम्ही लोकांच्या प्रतिक्रिया घेत असतो. योगेश क्षीरसागर हे वैयक्तिक चांगले आहेत, मात्र ते एक अजित पवार सोबत आहेत आणि दुसरीकडे ते महायुतीमध्ये BJP सोबत आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये BJPचं नाव फार मोठ्या प्रमाणावर खराब झालं आहे असं लोकांचं म्हणणं आहे. म्हणजे मी एक वैयक्तिक म्हणत नाही, अशी सगळी परिस्थिती आहे. ते वैयक्तिक फार चांगले आहेत, मात्र ते चुकीच्या युतीमध्ये आहेत असंही काही लोकांचं म्हणणं आहे. यावर काय सांगायचं आहे? त्याचं असं आहे सर, प्रत्येकच उमेदवारावर ही टीका टिप्पणी होती. प्रत्येक पक्षाचा सगळे समर्थकच असतील असं काही गॅरंटी नाही. प्रत्येक पक्षाला विरोधक आहेत, प्रत्येक पक्षाला समर्थक आहेत. तसे अजितदादाच्या गटालाही विरोधक आहेत, समर्थक आहेत. पवारसाहेबांच्या गटालाही विरोधक आहेत, समर्थक आहेत. शिवसेनेला विरोधक आहेत, समर्थक आहेत. भाजपाला विरोधक आहेत, समर्थक आहेत. परंतु जर आपल्याला लोकशाही पद्धतीने जर आपला प्रतिनिधी द्यायचा आहे तर हा प्रतिनिधी प्रत्यक्ष त्या मतदारसंघाचा विकास करणारा असावा. आणि हा नेतृत्वगुण योगेश भाईमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. मागच्या 5 वर्षामध्ये संदीप क्षीरसागर होते, कशी त्यांची कामं आहेत काही तुम्हाला माहिती आहे का? सांगायचं आहे का काही? नाही सर, तसं म्हणजे मी राजकीय क्षेत्रामध्ये कमी असतो. परंतु IQ बातम्या बोलण्यात काही मजा नाही. परंतु योगेश भाईचं जे कार्य आहे हे मी सतत ऐकत असतो आणि त्यामुळं मला त्यांची ही माहिती. व्यवसाय कोणता, काय करताय तुम्ही? मी क्लासेस घेतो सर बीडमध्ये. शिक्षक आहेत तुम्ही? हां. बरं. राहायला कुठे? बीडलाच? नाही, जाऊन येऊन करतो लिंबागणेश. हां. तुम्ही बोलणार आहेत का? काय सांगायचं आहे? कोणी तुम्ही बोलणार आहेत? कशी परिस्थिती आहे विधानसभेची? 5-6 उमेदवार रणांगणामध्ये आहेत. कोणाला पसंती द्यायची आहे का? मागच्या 5 वर्षात काही कामं झालीत का? काही सांगायचं का? मागच्या 5 वर्षात हवा तसा विकास झालेला नाही. तरी यावर्षी तरुण, तडफदार, सुशिक्षित आणि सांस्कृतिक असं नेतृत्व योगेश भैया यांचं काम आम्ही माननीय धनंजय मुंडे साहेब आणि वाल्मिकी अण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली करणार आहोत. नाही, योगेश क्षीरसागर यांना त्या 2 तुम्ही नावं घेतले, धनंजय मुंडे असतील, वाल्मिकी कराड, यांच्यामुळे सहकार्य करायचे की त्यांची वेगळी काही कामं सुद्धा आहेत? त्यांचे वैयक्तिक चांगले संबंध आहेत, चांगले. लोकसभेला असंही सांगितलं जातं, लोकसभेला पंकजाताईला आमचं पाडलं म्हणून आम्ही सोबत राहणार, असंही काही आहे का? तसं काही नाही आहे सर. आम्ही वैयक्तिक योगेश भाईंसाठी काम करणार आहोत दिवस रात्र. युवा पर्वाचे युवा शिलेदार आणि सध्या जो मतदार सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे तो म्हणजे युवा वर्गाचा आहे. आणि जेवढी युवा पर्वाची ताकद आहे, युथ पॉवर आहे, ती सगळी आम्ही योगेश भाईंच्या बाजूने लावणार आहोत. योगेश क्षीरसागर आमदार होतील का? 100% त्यांना निवडून आणणार आणि करणार. युवा पर्वाचे 12 गावातले बालाघाट हा जास्त करून जातीपातीला मानणारा एरिया नाही आहे. तर या ठिकाणीचे जेवढे युवा पर्व आहे ते सगळे संपर्कातील कार्यकर्ते असतील, मित्र असतील, यांच्या जोरावर आम्ही 100% निवडून आणण्याचा प्रयत्न. ग्रामीण भागामध्ये असं म्हटलं जातं क्षीरसागर मुक्त आता करायचे आहेत, प्रस्थापित आहेत ते, वारंवार त्यांनाच का सत्ता द्यायची असं बोललं जातं. किती होऊ शकतं काही सगळं? ते पाहिजे तेवढं ते शक्य होणार नाही आहे. कारण योगेश भैया हे सुशिक्षित आणि प्रत्येकाच्या मदतीला धावून येणारं नेतृत्व आहे. तुम्ही कधी केव्हाही फोन करा किंवा काही अडचण सांगा, तुमची अडचण सोडवण्याचा 100% प्रयत्न करतात. योगेश क्षीरसागर यांना पसंती देत आहेत हे संदीप क्षीरसागर यांची कामं आणि सध्याची परिस्थिती. मराठी महाराष्ट्राने नेहमी सांगितलेलं आहे
की जरी प्रस्थापितांच्या विरोधामध्ये एकीकडे लढा उभारला तरी निवडणूक रणांगणामध्ये अनेक चेहरे असल्यामुळं काही विभागणी, काही गटतट, काही विरोधक, काही समर्थक, मला उमेदवारी मिळाली नाही म्हणून त्याला तरी कशाला, अशी सगळी परिस्थिती हेवेदेव्यांमुळे पुन्हा एकदा नव्यानं प्रस्थापितांच्या बाजूला जे आहे ते राजकारण या ठिकाणी फिरत आहे. संदीप क्षीरसागर आणि योगेश क्षीरसागर या दोघांची टक्कर होते की काय असं आता आपल्याला पाहायला मिळतं आहे. येणाऱ्या काळामध्ये ही सगळी परिस्थिती कशी ठरते हे सुद्धा आता पाहावं लागणार आहे. विधानसभेची रणधुमाळी आपल्याला 20 तारखेपर्यंत पाहायचीच आहे. लोकांची काय भूमिका आहे, 2 दिवस अगोदर वातावरण फार बदललेलं असू शकतं आणि अशी सगळी परिस्थिती आहे. त्यामुळे नेमका कोण विधानसभेचा आमदार होणार हे आता पाहावं लागणार आहे. कॅमेरा पर्सन परिवर्तन जाधव सह मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज. या ना इथं या म्हणायचं ना तुम्ही मग हो ना. काय सांगायचे तुम्हाला, विधानसभेची रणधुमाळी आहे, तुम्ही एक साधे शेतकरी माणूस दिसायला लागलात आणि काय भावना आहे तुमच्या, काही व्यक्त व्हायचं आहे का? मी बालाघाट आणि पूर्ण रायमो सर्कल जवळजवळ 5-6 सर्कल मी स्वतः फिरलेलो आहे. मी काही कुठल्या क्षेत्रामध्ये आहात तुम्ही? मी काम करतो, मजुरी करतो. बरं. मी काही कुठल्या पक्षाचं काम करीत नाही, परंतु माझ्या माहितीनुसार जवळजवळ बरेच सर्कल मी फिरलेलो आहे आणि जे 5-6 उमेदवार उभे आहेत त्याच्यापैकी योगेश क्षीरसागर हे अतिउत्तम उमेदवार आहेत आणि त्यांना टक्कर देणाऱ्यापैकी कोणीही नाही. जरी लोक काही म्हणत असले तर त्यांचं काम बोलतं. कमीत कमी त्या माणसांनी योगेश क्षीरसागर आणि सारिकाताई यांनी प्रत्येकाचं ऑपरेशन, जे आजारी माणसं आहेत त्यांना पूर्ण जीवदान दिलेले. मी स्वतः त्यापैकी आहे. माझ्या पायाचं ऑपरेशन झालेलं आहे, मला शुगर आहे. शुगर असल्यामुळं मला जरी फिरता येत नसलं तरी त्यांच्यासाठी फिरतोय. काय त्याच्यामुळं त्यांना टक्कर देणाऱ्यापैकी बीड जिल्ह्यामध्ये कोणीही नाही. मदतीचा लाभ तुमच्यापर्यंत पोहोचलाय म्हणून तुम्ही त्यांना असं म्हणताय असं वाटतंय का? नाही, तसं काहीच नाही. मला एकट्याला नाही, असे हजारो झालेले आहेत. ते त्यांच्यासाठी प्रयत्न करणारच नको. त्यांनी मोफत काम केलेलं आहे, मोफत. निवडणुकीच्या काळामध्ये करत असतील, भविष्यामध्ये करतील. अजिबात नाही. जोपर्यंत ते राजकारणामध्ये आलेत तेव्हापासून आजपर्यंत, आणि ते डॉक्टर आहेत स्वतः, ते काय राजकारणात आज त्यांना यायचं नव्हतं ना, पूर्वीपासून. ते फार उत्कृष्ट डॉक्टर आहेत, दोघंही नवरा बायको ते डॉक्टर आहेत. त्यांनी डॉक्टरीच करायला पाहिजे होती, राजकारणात कशाला यायचं असं नाही का? वारसा आहेत ना, चालणारच ना. वडील असल्याच्या नंतर मुलगा राजकारणात येणारच ना. पुढे ठेवलं. शेतकरी होऊ शकतो का नाही? शेतकऱ्याचा मुलगा शेतकरी होऊ शकतो, मग त्यांनी काय येऊ नये राजकारणामध्ये? आणि त्यांचा पिंडच आहे का नाही पिंड? राजकारणामध्ये विस्थापित लोक असंही म्हणतात, प्रस्थापितांना राजा का बेटा राजा कब तक बनेगा, कधी आम्हालाही राजकारणामध्ये येऊ द्या, कधी आम्हालाही आमदार होऊ द्या, असं मान्य आहे ना. पण तिथपर्यंत त्यांची जायची ताकद नसते. यांचा विकास असतो, कामं करावं लागतात लोकांची. आज येऊन उभं राहायचं आणि आम्हाला मतदान करा म्हणायचं, ही बरोबर नाही ना. आज यांची वर्षानुवर्षे पिढ्या गेल्यात तिथं. कामं करतात ना ते. असं नाही की आहे ठराविक जातीचा विकास करायचा, अमक्याचा विकास करायचा, असं तर नाही ना. सर्वसामान्याचा विकास करतात ते. म्हणून योगेश क्षीरसागर. हो. मी आता हे काटणार नाही, व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल, इंटरफेअर करणार नाही. तर अशा प्रकारच्या ह्या प्रतिक्रिया आहेत. मला बोलायचं म्हणजे मी कॅमेरामध्ये बोलत असताना त्यांनी सांगितलं मला बोलायचं, म्हणजे मी कट करणार नाही. हे तुम्हालाही सगळं पाहायला मिळालेलं असेल. ही नॅचरली सगळी जे आहे ते भूमिका या ठिकाणी मी सुद्धा निभावलेली, इथं बसलेली लोकंसुद्धा निभावलेले आहेत. म्हणजे जात असताना रस्त्यावर कुठं कोण बोलतंय का, कुठं कोण बोलतंय का, आम्ही हे पाहत असतो. आणि मला नेहमी जाणवलेलं आहे, लोकसभा आणि इथल्या मागच्या सगळ्या निवडणुका ज्या आहेत ते मराठी महाराष्ट्रानं हँडल केलेल्या आहेत. लोक बोलतात का हे पाहावं लागतं. आता खरं तर लोकांकडून बोलून घ्यावं लागतं, ही फार मोठी कसोटी असते. लोक बोलतच नाहीत, मात्र त्यांना प्रश्न विचारून बोलता का हे ते तिकडचं बोलून त्यांना बोलतं करावं लागतं. अशी सगळी परिस्थिती आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ही सगळी परिस्थिती कशी राहते हे सुद्धा पाहावं लागणार आहे.